शिवसेना शिंदे गटाचे सांगली जिल्हा सहसंघटन प्रमुख महेंद्र चंडाळे यांची सांगली महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात झालेली प्रत्यक्ष बातचीत। नमस्ते, आज आपण महेंद्रभाऊ चंडाळे यांची भेट घेत आहोत। सांगली जिल्हा सहसंघटन प्रमुख अशी नुकतीच त्यांची पदोन्नती झालेली आहे। या संदर्भात महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला एकनाथ शिंदे हा जो शिवसेनेचा पक्ष आहे, तर या पक्षाची या निवडणुकीसंदर्भात भूमिका काय आहे, त्याचबरोबर महानगरपालिकेत किती जागा शिंदे गट लढवणार आहे आणि महायुतीसोबत त्यांचं धोरण पुढचं काय असेल याची थोडक्यात आपण माहिती घेऊया। भाऊ नमस्ते। जय महाराष्ट्र। आत्ता अखंड महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका होत आहेत। नक्कीच त्यामध्ये सांगली महानगरपालिकेचा सहभाग आहे आणि आपण जर पाहिला तर या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख बनली ते माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलं आहे की आपली महायुती म्हणून आपल्याला सगळीकडे निवडणुका लढायच्या आहेत। त्या अनुषंगानं या ठिकाणी सांगली जिल्ह्याला ज्या नेत्यांकडं या ठिकाणची जबाबदारी दिली आहे त्यांनी व आम्ही इकडचे जे मुख्य पदाधिकारी आहोत यांच्या समवेत आता भारतीय जनता पार्टी असेल, मित्रपक्षाची बैठक चालू आहे आणि नक्कीच चांगल्या जागा या ठिकाणी शिवसेनेला सन्मानजनक मिळतील असा आशावाद आहे आणि त्या अनुषंगानं महायुती म्हणून लढायचा आता सध्या तरी विचार आहे। आपण पाहिले की विधानसभेच्या निवडणुकीला लाडकी बहीण योजना अगदीच निवडणुकीच्या तोंडावर चालू केली होती आणि त्याचा खूप मोठा फायदा महायुतीला झाला आणि बहुमताने या ठिकाणी महाराष्ट्रात महायुती सरकार आलेलं आहे। तर हीच लाडकी बहीण योजना आपल्या शिंदे सरकारच्या काळात म्हणजे एकनाथजी शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी चालू केली होती। तर आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर देखील त्याचा चांगला परिणाम होईल का? अगदी बरोबर आहे, कारण आपण जर पाहिला तत्कालीन सरकारच्या कालखंडामध्ये अनेक योजना निर्गमित व्हायच्या परंतु त्याला आर्थिक तरतूद व्हायची नाही आणि जर समजा आर्थिक तरतूद झाली तरी त्या राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांनाच त्याचा फायदा व्हायचा। परंतु खऱ्या अर्थानं आपण जर पाहिला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी शिंदेसाहेबांनी हातामध्ये पदभार सांभाळला त्यांनी ज्या ज्या नाविन्यपूर्ण योजना निर्माण केल्या त्याचा थेट लाभ हा लाभार्थ्यांना झाला। त्यामधली प्रमुख योजना म्हणून ही लाडकी बहीण योजना ह्याचा आपण उल्लेख करतोय। त्याचं कारण असं आहे की यामध्ये कोणताही मध्यस्थी नाही, कोणतीही एजंटगिरी नाही, लाभार्थ्यांना थेट हा त्यांच्या अकाउंटमध्ये मिळणारा लाभ आहे। त्यामुळेच ही योजना हिट झाली। लाडक्या बहिणींनी मन भरून साहेबांना आशीर्वाद दिलं, महायुतीच्या पाठीशी राहिले आणि त्यामुळेच एवढ्या सीटा निवडून आल्या आणि त्याचा प्रभाव कमी झाला असं नाही आहे। त्याचं कारण आहे की वारंवार हे काँग्रेसी विचाराचे लोक या ठिकाणी म्हणत राहिले की ही लाडकी बहीण योजना लवकरच बंद पडेल, निवडणूक झाल्यावर बंद पडेल, परंतु साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ती योजना जन्माला आल्यापासून आतापर्यंत अविरत चालू आहे आणि लाडक्या बहिणींना त्याचा लाभ मिळत आहे। नक्कीच यांनी जो नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला तो खोडून काढायचं काम या महायुती सरकारनं केलेलं आहे आणि ही योजना प्रभावी चालू असल्यामुळे या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुद्धा या महायुतीच्या पाठीशी राहणार आहेत। आपल्या सांगली जिल्ह्यात काही दिवसापूर्वीच म्हणजे आपल्या पक्षात जे पक्षप्रमुख होते किंवा तुमच्या पदाच्या ज्या अदलाबदली झाल्या किंवा पदोन्नती झाली, कोणाला दुसऱ्या पदावर हटविलं, अध्यक्ष बदलला गेला आणि लोकांच्या समोर हे अचानकच नवीन चेहरे आले गेले, तर त्याचा काही फटका किंवा त्याचा हे जे असं पदभार वेगवेगळे दिले गेले आहेत तर त्याच्यामुळे थोडंसं गोंधळलेल्या संभ्रम अवस्थेत नागरिक देखील आहेत आणि आपल्या शिंदे गटाचे उमेदवार देखील आहेत। कारण सगळेच पद स्वीकारणारे जे आहेत कार्यकर्ते ते सगळेच बऱ्यापैकी नवखे दिसत आहेत लोकांना। तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे या सगळ्या गोष्टीचा स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडणुकीवर काही परिणाम होईल का? नाही, आपण म्हणतात ते अत्यंत बरोबर जरी असलं तर या सांगलीतली जर वास्तविक परिस्थिती पाहिली तर ह्या ठिकाणी असलेल्या शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना
जे पूर्वीपासून साहेबांच्या सोबत या ठिकाणी आले, त्यांना लोकसभेला काम भारतीय जनता पार्टीचं करावं लागलं, त्यांना विधानसभेला काम भारतीय जनता पार्टीचं करावं लागलं. आम्हाला शिवसैनिक म्हणून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवून आपल्या उमेदवाराच्या पाठीशी राहून काम करण्याची संधी ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळते. त्याचं कारण आहे की लोकसभेला ही जागा भारतीय जनता पार्टीकडे आहे, विधानसभेची ही जागा त्यांच्याकडे असल्यामुळे या ठिकाणी प्रभावीपणे ह्या निवडणुकीवर फोकस करून चांगल्या पद्धतीनं आपण ही निवडणूक लढवायची. आणि मागं जे या ठिकाणी शिवसेनेकडे असलेला जो नगरसेवकांच्या आकड्यामध्ये असलेला 0 हा आकडा हा खोडून काढायसाठी गेली 3 वर्षे सातत्यानं आम्ही प्रयत्न करत होतो. अनेक लोकांची भेटीगाठी घेत होतो, अनेक इतर पक्षातल्यांना या ठिकाणी येण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं होतं. बऱ्याच गोष्टीमध्ये असं ठरलं होतं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही तो बदल करू. अशा ज्या काही घडामोडी ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण करण्याचे निश्चित केले होते, ते अचानकपणे बदललेल्या पदांमुळे त्यामध्ये थोडासा गदारोळ निर्माण झालेला आहे. परंतु तो खोडून काढायसाठी आम्ही एक रूप एक संघ होऊन काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आणि त्यासाठी आमचे वरिष्ठ नेते मंडळीसुद्धा, आता कालच देसाई साहेब स्वतः या ठिकाणी आले होते, त्याच्यापूर्वी माननीय राजेशदादा क्षीरसागर साहेबसुद्धा या ठिकाणी आले होते. आणि त्यांनी प्रयत्न करतायत की सगळी लोक एक संघ एक दिलानं आणि व्यवस्थितपणे या निवडणुकीला सामोरे जाऊन शिवसेनेचा जो या ठिकाणी एकही नगरसेवक नाही ही जी वर्गणना होते ती खोडून काढण्यासाठी प्रयत्न करतोय. नाराज शिवसैनिकांचा ची नाराजी कशा पद्धतीने दूर केली जाईल असं आपल्याला वाटतं? नाही, संघटनात्मक बांधणी करत असताना अनेक ठिकाणी आपण पाहतो की या नाराजीचा सूर असतोच. जिथं सत्ता आहे तिथंही नाराजी आहे, जिथं सत्ता नाही तिथंही नाराजी आहे. आज जर आपण सांगलीत बघितलं तर सांगलीचा बालेकिल्ला म्हणून या सांगलीची ओळख काँग्रेसची होती, परंतु आता दुर्दैव जर बघितलं गेल्या कित्येक महिन्यापासून त्यांना जिल्हा अध्यक्ष मिळत नाही. अशी वास्तविक परिस्थिती आहे. घडामोडी आहेत, वरखाली होत असतं. त्या गोष्टींकडं आपण एवढं लक्ष दिलं नाही पाहिजे अशा विचाराचा मी एक कार्यकर्ता आहे. आणि नाराज लोकांची नाराजी ही पक्षाप्रती नाही तर स्थानिक असलेल्या घडामोडींप्रती आहे. त्यामुळं आपले पक्षावरची निष्ठा आपण डोक्यात घेता त्या नाराजीला थोडंसं बाजूला ठेवून आपण पक्षाच्या हितासाठी या ठिकाणी काम केलं पाहिजे असं मला त्या लोकांना माझं मत असेल, सांगणं असेल. नवीन जे आत्ता म्हणजे इच्छुक उमेदवार आहेत तर या ठिकाणी आपण बघतोय की तरुणाई सुद्धा राजकारणात सरसावली आहे आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरती आहे. आपल्या शिवसेना शिंदे गटामध्ये देखील अनेक तरुण आणि तरुणींनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. तर नवीन उमेदवारांना संधी मिळेल का पूर्वीचे जे प्रस्थापित आहेत त्यांनाच पुढं प्रमोट केलं जाईल? यावर तर अत्यंत एक मार्मिक उत्तर माझ्याकडे आहे. कारण आपण सांगलीत जर बघितला तर माझ्या शालेय जीवनात जे नगरसेवक होते आता माझी मुलं शाळेत जात आहेत तरी तेच आहेत. म्हणजे दुर्भाग्यजनक गोष्ट आहे. एखाद्यानं ला निवडून आपण दिलं त्या प्रभागाच्या विकासाला, जर त्याच्याकडून तो विकास करता आला नसेल तर त्याला पुन्हा तुम्ही संधी का देताय? आणि जर त्यानं खऱ्या अर्थानं विकास केला असेल तर मग तो पुन्हा उभारतोय का, हा प्रश्न आहे. म्हणजे नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रभागाच्या विकासासाठी म्हणून ज्यांनी अनेक वेळा निवडणुका लढवल्या, अनेक वेळा त्यांना लोकांनी विजयी केलं, त्या प्रभागाची जर वास्तविक परिस्थिती पाहिली तर प्रभागाचा विकास झालेला नाही. परंतु त्या उमेदवाराचं, त्या नगरसेवकचं जर बघितला तर पहिल्यांदा ज्यावेळी उभारलेला तेजी त्यावेळीची आर्थिक परिस्थिती आणि आत्ताची आर्थिक परिस्थिती ही बघितलं तर नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल की विकास फक्त त्या नगरसेवकाचा झाला, त्या प्रभागाचा झाला नाही. आणि नवीन तरुणाईने ह्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, काम केलं पाहिजे. कारण आपल्याला आपल्या प्रभागाचा विकास जर करायचा असेल तर नव्या विचाराच्या, नव्या ध्येयानं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे. आणि सांगलीतली जर वास्तविक परिस्थिती पाहिली तर शिवसेनेला त्या पद्धतीनं लोकांनी संधी दिली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक ज्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तर त्यांनी दाखवून दिलं की विकास काम काय असतं. महाराष्ट्राचा गतिमान विकास करून दाखवला. त्याच धर्तीवर जर सांगलीकरांनी विचार केला तर एका सर्वसामान्य कुटुंबातल्या या ठिकाणी शिवसेनेकडून उमेदवारी मागणाऱ्या उमेदवारांना जर त्यांनी संधी दिली तर नक्कीच त्याचं सोनं करून या प्रभागांचा विकास, ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास या आमच्या सन्माननीय शिंदेसाहेबांनी केला त्याच पद्धतीनं या ठिकाणी करतील, हा माझा ठाम विश्वास आहे. फेब्रुवारी महिन्यात आपण जो कृष्णमाई महोत्सव घेतला
तर संपूर्ण सांगलीकर आणि सांगलीच्या बाहेरील देखील भरपूर नागरिक एक जत्रेचं तिथं स्वरूप आलं होतं. त्याचप्रमाणे एक आध्यात्मिक म्हणजे धार्मिक कार्यक्रम पण त्या ठिकाणी चालू होते. आणि खरी शिवसेना शिंदे गटाची ओळख म्हणजे तिथल्या कार्यकर्त्यांची म्हणा, उमेदवारांची ही सगळी ओळख आपल्याला त्या कृष्णामाई महोत्सवमुळं एक महेंद्रभाऊ चंडाळे हे एक व्यक्तिमत्व सुद्धा त्याच दिवसांमध्ये आपल्याला जास्त पुढं कार्यरत असलेलं दिसून आलं. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होईल का? नक्कीच. आपण त्यामध्ये कोणतंही राजकारण न आणता सांगलीकरांची यात्रा जी अत्यंत उत्साहात थाटामाटात आधी साजरी होत होती, आपण वैधानिक शहराच्या दिशेने वाटचाल करीत असताना थोडासा आपल्याला त्या संदर्भातला विसर पडला होता. माझ्या आध्यात्मिक यात्रेदरम्यान मला या सगळ्या गोष्टींची कल्पना लक्षात आली आणि त्यानुसार मी या ठिकाणी आपले जे काही संत व्यक्ती आहेत त्यांच्याशी भेटलो आणि त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्यानुसार ती यात्रा कशा पद्धतीनं आपण साजरी केली पाहिजे हे लक्षात आलं. आणि आपण सर्व सांगलीकरांना, पंचक्रोशीतील सर्व साधू संतांना, सर्व संप्रदायांना एकत्रित आणून ती यात्रा साजरी केली आणि त्यामुळं एक चेहरा लोकांच्या मनामध्ये तयार झाला आणि घराघरामध्ये एखादा शिवसैनिक कार्यकर्ता जर एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम करू शकतोय हा विश्वासार्थ सगळ्यांच्या मनामध्ये तयार झाला आणि खऱ्या अर्थानं ह्याचा फायदा आगामी निवडणुकीत नक्कीच होईल. मागच्या वेळेचा 2025चा जसा कृष्णामाई महोत्सव झाला, बरेचदा आपण बघतो की एखादा महोत्सव होतो आणि नंतर पुढच्या वर्षी बघायला गेलं तर तो कार्यक्रम परत कधीच आपल्याला दिसत नाही. असं एक म्हणजे खेद आहे, खंत आहे ही इथल्या लोकांची सुद्धा. तर आपण हाती घेतलेला हा कृष्णामाई महोत्सव असाच पुढे दरवर्षी अविरतपणे चालू राहणार का? नक्कीच. ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगानं गेली सातत्यानं 8 महिने झालं मी पुढच्या उत्सवाच्या तयारीला लागलेलो आहे आणि आगामी काळात होणारी निवडणूक आणि उत्सवाची तारीख तंतोतंत जवळ आलेली आहे. म्हणूनच या ठिकाणी मी कोणतीही निवडणूक स्वतः उभारून लढणार नाही हा निर्णय घेतलेला आहे. कारण माझ्यासाठी निवडून येऊन एखाद्या प्रभागाचा विकास करण्यापेक्षा अखंड सांगलीकरांची यात्रा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि अत्यंत धार्मिक भावनेनं ही भावना मी आपल्यापुढं व्यक्त करीत आहे. येत्या जानेवारीच्या 27 तारखेला आपल्या यात्रेची सुरुवात होते आणि 1 फेब्रुवारीला त्याची सांगता होते. खऱ्या अर्थानं निवडणुकीनंतर जरी ही यात्रा होत असली तरी ह्या यात्रेच्या पूर्वीची जी तयारी आहे ती अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला तंतोतंत सर्व गोष्टींचं नियोजन आखणीपूर्वक करावं लागतं आहे. म्हणून मी जर निवडणुकीत उभारलो तर कदाचित मला त्या ठिकाणी वेळ व लक्ष देता येणार नाही आणि त्याचा परिणाम त्या यात्रेवर होऊ नये या विचारभावनेनं मी या ठिकाणी ठरवलं की आपण कोणत्याही प्रभागातली निवडणूक न लढवता आपण यात्रेच्या कार्यक्रमाकडे जास्त लक्ष देऊन आपल्या इच्छुक उभारणाऱ्या उमेदवारांना कशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रक्रियेमधून वेळ काढून मदत करता येईल ते करायचं आपण निश्चित केलेलं आहे. खरोखरच ही अतिशय चांगली भावना घेऊन आपल्यासोबत आज महेंद्रभाऊ चंडाळे जोडले गेले होते. कृष्णामाई महोत्सव 2026 त्याचप्रमाणे भाऊंच्या पुढच्या भावी वाटचालीस आमच्या सांगली प्रहार टीमकडून खूप खूप शुभेच्छा. मी कॅमेरामन विनायकसह सांगली प्रहार न्यूजसाठी मुख्य संपादिका नीता पाटील. सांगली प्रहार न्यूजकरिता मुख्य संपादिका नीता पाटील.